आता आम्ही बेलकडेला आलोय. उमेश नाईक आहेत ना, त्यांच्याकडे त्यांच्या मुलीला बघायला, नातीला बघायला आलोय. तर आता झालं त्यांच्या घरी जाऊया आणि काय काय त्यांचे ते बोकड आहेत, मांडव वगैरे, मग काय काय आहे ते बघायला जाऊया. चला. ओय बघा, हे त्यांचं घर आहे आणि गावापासून खूप लांब आहे. म्हणजे आम्ही आता गाडीने आलो, पण चालत यायला खूप वेळ जाईल आणि गावापासून खूप लांब असल्यामुळे इथे घरं नव्हती, पण आत्ता आजूबाजूला घरं जवळपास आहेत. म्हणजे ही बकरीची पिल्ला सुटी सोडलीत. हा आता माड आहे. बरेच प्रकारची इथे झाडं आहेत लावलेली, ते मी दाखवते तुम्हाला. ही बघा, ही भोपळींची बाग बनवली त्याही आणि एकदम छान दिसते. तुम्हाला समजतच असेल शूटिंग बघताना कशी आहे ती. एका लाईनीत सगळ्या सुपाऱ्या लावल्यात आणि खाली पण एकदम सपाटी आणि क्लीन केलेलं आहे. म्हणजे असं काही गवत नाही त्याच्यामध्ये. बघायला खूप छान वाटते आणि हे शेतावर लावले त्याच्यामुळे अजूनच मस्त. हे गवत आहे, हे बारीक बारीक आहे, मोठं गवत नाही आहे, छोटं छोटंसंच. बघा, आता आम्ही बघण्याचा आनंद घेतलाय, आता तुम्ही पण घ्या आमच्या बरोबरच. खूप छान, अतिशय सुंदर. बघा, हे ते पेंड्याचं उडवं ठेवलंय ताई आणि नंतर मग ते टाकता येईल गुरांना पाहिजे तेव्हा. साठवून ठेवलाय तो. खरं तर आम्ही आलो तो सिद्धीच्या पुतणी या बघायला, पण तिला बघून झालं आणि त्यांचं शेतघर आणि आजूबाजूचा परिसर पण आम्हाला बघायला मिळाला. खूप मस्त वाटलं. हे कांदे लावले ते घरापुरते. हे घेवड्याचे वेली आहेत, हे नंतर दाखवते तुम्हाला जवळ. आपली नाही ना बोकड, ती आली ती. नको, मारेल तो, मोठा आहे तो. उतरा खाली, उतरा. नको शिंग. अशा फोटो घालते, थांब. हे बकऱ्यांचं घर. हे बकऱ्यांसाठी घर फळ्यांचंच बनवतात, कारण त्या लेंड्या वगैरे असतात ना, मग त्या खाली पडतात म्हणून ते तसं गॅप असते मध्ये मध्ये. माझी मेहनत फुकट घालवली. मारतील म्हणजे ठार मारतील.
गेल्या वर्षी मी म्हणजे ते कसं माहितीये दिवाळीला नाही दिवाळी नाही यात्रा झाल्यावर सुरुवात केली होती मे महिन्यात मी ते आंब्याचं गेल्या वर्षी 45-50 हे बरोबर आहे की मग याच्याला आपल्याला मिळलंच काय मग ते तोंडलीचा मांडव लावलाय पण तो आता उशिरा लावल्यामुळे अजून त्याला ताने आलेत नाही. आताच लावलाय. तर पुन्हा तुम्हाला मी इथे का आणलं माहिती बोकडांचा आवाज ऐकण्यासाठी खास. हे असेच सारखे ओरडत असतात. बोकडांच्या कानांचं निरीक्षण करा किती लांब लांब आहेत म्हणून. खूपच. नको काढला मगाशी. हाय कर बायकर तू खायसली बायकर हा तेव्हा जायचीला बरोबर अगदी सगळं दाखवायचं. ही मखमालीची झाडं आहेत म्हणजेच गोंड्याची. भरपूर होती पण ती आता कमी झाली फुलं. हे त्यांच्या कंपाऊंडच्या पलीकडे असं पाण्याचा डबका आहे. ही आहे पर्शियन कॅट. आमच्याकडे पण होती जूनपर्यंत पण आता नाही आहे. आमच्या इथे होता ना त्याचं नाव जेरी होतं आणि डोळे वगैरे सेम दिसत होते याच्यासारखेच. एक दोन व्हिडिओमध्ये पण आहे त्याची शूटिंग घेतलेली. नाव काय याचं? स्टिओ. लगेच बघेल बघा. काय स्टिओ हाक मारा त्याला लगेच बघ. ए स्टिओ स्टिओ स्टिओ. मगाशी बोलले ना तुम्हाला घेवड्याच्या शेंगा नंतर दाखवीन. बघा आता हे इथे शेंगांचे घड आहेत पण जरा काळोखात आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही. हे बघा ह्याला बांधून ठेवलंय आणि तो आता निरीक्षण करतोय. कोण येते इकडून कोण जाते इकडून सगळं बसून बसून बघतोय तो. हा दुसरा आला माने. आता ह्याची मजा बघा. घाबरला. आता ह्या दोघींची मजा बघा कशी चालली होती. मस्त उड्या मारतात वाजल्यावर. हे आता शेतावर घर असल्यामुळे एक आहे छोटीशी बंदुकी. हे घेऊन आम्ही फोटो वगैरे काढले. आत्ता आम्ही ह्या मावशींना भेटायला आलो. त्यांना पण थोडं शूटिंगमध्ये घेतलं.